या वेळेला खातं ओपन होते आहे टीम विराज मोटर 11 रत्नदीप शिंदे या टीमचं. यावेळेला बॅकफुटला जात कव्हर्स मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे, म्हणजेच की हा बॉल जातो वेगाने डीप एक्स्ट्रा कव्हर. याही वेळेला फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग मात्र झाला नाही आहे, बॉल हवेत होता आणि या ठिकाणी झेल सुटतोय. पिंटू शेठ माने रत्नदीप शिंदे 11 भिगवण त्यांच्या विरोधामध्ये वस्ताद 11 राशीन या दोन्ही संघामध्ये हा सामना खेळवला जातोय. टॉस जिंकला या सामन्यामध्ये वस्ताद 11 राशीन संघाने. त्यांचा निर्णय प्रथमतः गोलंदाजीचं आमंत्रण या ठिकाणी बॅटिंगचं दिलंय. तर आपल्यासोबत नक्कीच साडवे सर जुडतायत कॉमेंट्री बॉक्समध्ये. धावसंख्या धावफलकावरती होते आहे 7 धावा. आणखी एक त्याच पद्धतीचा फटका खेळलाय, परंतु यावेळेला मात्र बॉलवरती चढून हा बॉल जातोय डीप कव्हरला, सीमारेषा बाहेर. समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11 धावा रत्नजीत शिंदे आणि दत्ता शेठ माने 11 भिगवण संघामध्ये. नक्कीच दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होतंय आपल्या RPIचे राशीन शहर संघटक सन्माननीय दत्ताभाऊ आढाव. आपलंही नक्कीच या आईसाहेब चषकामध्ये सहर्ष असं स्वागत. त्याचबरोबर लालासाहेबजी मासाळ आपलंही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जर या सामन्यामध्ये सलग 3 षटकार जर आले तर नक्कीच अमोल शेठ लष्कर यांच्याकडून प्रत्येक खेळाडूसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी त्यांनी नक्कीच या ठिकाणी जाहीर केलंय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ पहिल्या डावामध्ये आता गोलंदाजी मार्कवरती आदित्य असतील, एका बाजूला शफीक आणि अरबाजने मागच्या जर 2 बॉलचा विचार केला तर 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले आहेत. 11 धावा धावफलकावरती होते. 5 ओव्हरचा हा सामना असणार आहे. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेला, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत लॉंग ऑफ वरून धाव करत आले आहे, परंतु यावेळेला दुसऱ्या धावेचा कॉल होता आणि निराश नाराज आहेत शफीक, कारण दुसरी धाव येऊ शकली असते असं त्यांचं मत आहे. एकच धाव मात्र या बॉलवरती येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 12 धावांवरती. आईसाहेब युवा प्रतिष्ठान पैलवान दीपक भाऊ काडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या 2 वर्षापासून आईसाहेब युवा प्रतिष्ठान ही आईसाहेब युवा चषकाची स्पर्धा पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरचा बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफला असतील, तैनात आहेत. सागर चव्हाण यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या दिशेला चेंडू गेला होता. याही वेळेला फटका चांगला आहे, गॅप भेदलाय आणि जसा हा गॅप भेदला बॉल सरळ थांबेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
आमचे एक आयोजक सदस्य आहेत युवराज कदम, हा बॉल अडवू शकले असते, डाई सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, पण तो नंतर मात्र त्यांनी तो चेंडू रोखण्यासाठी असफल प्रयास पाहायला मिळाला. पुन्हा एक वेळा चांगला टप्पा आहे, अपील आहे, लाऊड अपील, आणि नक्कीच पंचांवरती थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु अनुभवी पंच आहे. एका बाजूला जर बघितलं तर सातपुते सर मुख्य पंचांच्या भूमिकेत पिळगावकर सर पाहायला मिळत आहेत. अनेक वर्षांचा, अनेक सामन्यांचा अनुभव त्यांच्याकडे. शफीक आणि अरबाज याही वेळेला थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, आउटसाइड दी ऑफ स्टंप, गतीने बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. आणखी एक डॉट बॉल येतोय. शफीक साठी यावेळेला झेल संधी होती का, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. या एका धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती होते आहे, म्हणजेच की 2 ओव्हरचा खेळ. शक्तिशाली संघांमध्ये धाव्यांची शर्यत जुंपली. 6 चेंडू महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नक्कीच या रामशेठ चोपडे यांच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करताना आपण पाहतोय. कारण की ज्यांच्या नावानं ह्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे, असे 18 पगड जातीला बरोबर घेऊन ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नक्कीच रामशेठ चोपडे यांच्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे. तर 2 षटकांच्या नंतर जर आपण धावफलकावरती पाहिलं तर 18 धावा अनिकेत सर. नक्कीच 18 धावा होत आहेत. 2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त होण्याच्या आतमध्ये आदित्यने चांगले षटक हाताळलंय. जर बघितलं तर ज्या पद्धतीची गोलंदाजीची आवश्यकता होती या दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, त्या पद्धतीची त्या टप्प्यावरची गोलंदाजी आदित्यने केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं ना तर नक्कीच एक संधी सुद्धा होती, ती संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने गमावली. तो कॅच ड्रॉप झाला, त्या बॉलवरती विकेट येऊ शकली असती. रत्नदीप शिंदे, दत्ता शेठ माने 11 भिगवण संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याच राशीन मधला संघ वस्ताद 11 खेळताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ समतुल्य आणि समान ताकदीचे आहे. याही वेळेला थोडासा डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, डीप मिड विकेटला त्या पद्धतीने बॉलवरती आलेत कॅप्टन स्वतः, परंतु चुकी केली आहे कॅप्टनने. ज्या पद्धतीने फेकी केली होती ना, त्या ठिकाणी जर बघितलं तर जरूर बॅकअप उपलब्ध होतं, परंतु दूरवर फेकी केली. कॅप्टन भोला जाधव त्या ठिकाणी होते. फेकी बघा, नक्कीच फेकी जर यष्टांवरती असती तर ही जी धाव एक्स्ट्रा जोडली गेली आहे ती धाव आली नसती. म्हणजेच की या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 20 वर जाऊन पोहोचते आहे, 20. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चाललाय पहिल्या डावातला, आणि नक्कीच दिनेशने चांगली गोलंदाजी केली आहे पहिल्याही ओव्हरमध्ये. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, स्वतःला स्विच करून खेळण्याचा प्रयत्न होता, आणि नक्कीच दिनेश समोरच्या या गोलंदाजीवरती आपण अशा पद्धतीने फटके खेळू शकणार नाही आहात. ऍक्शन रिप्ले बघा या बॉलचा, ज्या पद्धतीने फटका खेळला होता. आणखी एक चान्स जो की सुटलाय, हातामधून सटकलाय. बघूयात कोण होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. नक्कीच युवराज कदम. डाईव्ह चांगला होता, परंतु मात्र निराश शेवटच्या क्षणांमध्ये हा कॅच घेऊ शकले असते, आणि धावा येत आहेत या बॉलवरती. 4 धावा आल्यात
ऍक्शन रिप्ले या बॉलचा फटका चांगला होता, त्या पद्धतीने फटका फसलाही होता. डाईव्ह बघा, अक्षरशः समोरच्या दिशेला हा डाईव्ह पाहायला मिळाला. आणि खरं तर या वयामध्ये अशा पद्धतीचा डाईव्ह फार कमी पाहायला मिळतो युवराज कदम यांच्याकडून, परंतु या मैदानावरती खूप मेहनत करत आली आहेत, रोजनीशी सराव करतात, त्यामुळे मात्र सहजासहजी हा डाईव्ह त्यांनी केला आणि जरूर कॅच सुटला असला, परंतु प्रयत्न चांगला होता. आणखी एक वेळ ऑन साइडला लॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक त्या लॉंगॉनला आहे, लॉंगॉनला असतील, त्यामुळे या ठिकाणी एकच सिंगल येईल. या मंचावरती या संपूर्ण आयोजन समितीचा भार ज्यांनी आपल्या खांद्यावरती पेललाय, पैलवान कैलाश भाऊ काळे असतील, त्यांच्या सोबतीला आमचे मार्गदर्शक पैलवान दीपक भाऊ काळे, सागर शेठ शेलार, आणि काय कॅच घेतलाय, वाव, अफलातून आदित्य त्या ठिकाणी होते आणि आदित्यने आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल पकडलाय. अभि नरुटे आल्यात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. काय झेल होता, आदित्यने अक्षरशः स्वतःचं बॉडी वेट ज्या पद्धतीने ट्रान्सफर केलं आणि तो झेल घेतला. खरं तर अशा पद्धतीचे झेल घेणं थोडंसं अवघड असतं, परंतु तो झेल अगदी सहज करून ठेवला. यावेळेला मात्र बॉल हवेत आहे, दूरवरही गेलाय का बघण्यासारखं. विकेट मात्र या ठिकाणी नाही येणार, बॉल जातो डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. हा आलाय पहिला षटकार. चा खेळ समाप्त होतोय. पहिल्या डावातला धाव संख्या 31, 31 धावा, एक गडी बाद. टीम रत्नदीप शिंदे, दत्ता शेठ माने 11 भिगवण. नक्कीच अनिकेत सर, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पैलवान दीपक भाऊ काळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आणि एक आगळं वेगळं आयोजन जर आपण पाहिलं तर नक्कीच खेळाडूंसाठी तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक. आणि दुसरी गोष्ट मध्ये खेळाडूंना बक्षीस देत असताना खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचाही या ठिकाणी विचार करून प्रेक्षकांसाठी नक्कीच जर बाहेर झेल घेतला, मी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की 1 हँड कॅच, पण तसा नियम नाहीये. तुम्ही 2 हातामध्ये जरी बाहेर प्रेक्षकांनी कॅच घेतला तर नक्कीच आईसाहेब चषकाच्या वतीनं आपणासाठी एक सुंदर असं गिफ्ट घड्याळ नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा दिलं जाईल, याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर दरम्यानच्या काळामध्ये आगमन होतंय आपल्या राशीन शहरातील सुप्रसिद्ध वासुदेव बचत गटाचे संचालक सन्माननीय सागर शेठ बजाज. आपलं नक्कीच या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. हा नक्कीच आपण जर पाहिलं प्रेक्षकांसाठी तर ते घड्याळाची किंमत जर आपण सागर सर पाहिली तर सरासरी 500 रुपये किमतीचं नक्कीच ती घड्याळ आहे. तर प्रेक्षकांना बक्षीस लुटण्याची खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी आपण जर प्रयत्न केला तर ती बक्षीस आपण नक्कीच प्राप्त करू शकता. गोलंदाजी मार्कवरती विकास, पहिल्याच बॉलवरती विकास कदमचं स्वागत होते. या स्वॅगने बॉल जातो एक टप्पा सीमारेषा पलीकडे, एक्स्ट्रा कव्हरला चिरत 4 धाब्यांसाठी.
याही वेळेला आडव्या बॅटने काय खेचलाय, काय ओढलाय ऑन साइडला आणि या ठिकाणी कॅच पकडला गेलाय. साठी एक सुंदर भव्य आणि दिव्य गिफ्ट तर नक्कीच एक प्रेक्षक आमचे या ठिकाणी बक्षीस विजेते ठरलेले आहेत. नक्कीच भिगवण संघाचे संघ मालक रत्नदीप शिंदे यांनी तो झेल घेतलेला आहे. तर नक्कीच कैलास शेठ काळे यांच्या माध्यमातून रत्नदीप शिंदे साठी नक्कीच एक आकर्षक भेटवस्तू म्हणजेच एक सुंदर एक 500 रुपये किमतींचं घड्याळ नक्कीच त्यांना दिल्या जाते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलास काळे सर यांच्या शुभ हस्ते दिल्या जाते. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बक्षिसांची खैरात भरपूर आहे, आपण फक्त प्रयत्न करा. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक ओव्हर दी बॉलर हेड हा फटका सजवलाय. या 6 धावेच्या मदतीने 47 धावा, 47 ला एक टीम विराज मोटर 11 रत्नदीप शिंदे, दत्ता शेठ माने 11 या संघाची फलंदाजी जर बघितली तर शफीकने चांगली बॅटिंग केली आहे. पिंटू शेठ माने माफी असावी, पिंटू शेठ माने रत्नदीप शिंदे या दोन्ही संघ ज्या पद्धतीने खेळतायत. याही वेळेला बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते. कॅप्टन त्या ठिकाणी आहेत परंतु डोक्यावरून बॉल जातोय अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या 4 धावा येत आहेत. आणखी एक वेळ त्याच पद्धतीने या बॉलला शक्ती प्रदर्शन आणि बॉल जातोय अगदी ओव्हर दी बॉलर हेड. 6 धाव्यांसाठी षटकार येतोय. समाप्तीनंतर 55 धावा 55. नक्कीच अनेकच सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अभि नरोटेने जी फटकेबाजी केली आहे. नक्कीच अभि नरोटे, अभि नाही तो कभी, शफिक शेख, हा नक्कीच सॉरी शफिक शेख मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक भिगवणचा आयकॉन खेळाडू म्हणून त्यांचं महाराष्ट्रभर नावलौकिक आहे. तर नक्कीच शफिक सरांसाठी या ठिकाणी बक्षीस येत आहे. संघाचे संघ मालक सन्माननीय रत्नदीपजी शिंदे आणि पिंटू शेठ माने यांच्याकडून नक्कीच 500 रुपयांचं शफिक सरांसाठी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बक्षीस जमा होत आहे. माफी असावी, थोडंसं करेक्शन होते. स्कोर मध्ये धावसंख्या 57 धावा होत आहेत. 57. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातल्या आणि गोलंदाजी मार्कवरती अश्विन आल्यात. शेवटच्या 6 बॉल साठी पहिल्या डावातला खेळ 6 चेंडूंचा शेष आहे. अभिसाठी हा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, फटका प्रॉपर सजवलाय, एक्स्ट्रा कव्हरला भिरकावून दिलाय. 4 आणि येत आहेत या 4 धावा चौकार. प्रॉपर टायमिंगने कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. पहिल्या बॉलवरती या 4 धावेने सुरुवात होते या शेवटच्या ओव्हरची. धावसंख्या आता 61 धाव्यांवरती 61. नक्कीच जर सलग 3 षटकार जर आले तर नक्कीच युवा उद्योजक सन्माननीय अमोल शेठ लष्करी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक नक्कीच फलंदाजासाठी या ठिकाणी जमा झालेलं आहे. अमोल शेठ लष्करी सलग 3 षटकारांसाठी अमोल शेठ लष्करी यांच्या माध्यमातून यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सलग 3 षटकारांसाठी म्हणजेच की बघा या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रोत्साहन देणारे अनेक क्रिकेटचे चाहते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील.
आणि हे दोन्ही संघांसाठी लागू असणार आहे. या वेळेला टॉप पेस झालाय, बॉल हवेत आहे, बॉल नक्कीच फ्लाय स्ट्रीपला अडवल्या गेलाय. बापू साळवे त्या ठिकाणी होते. पप्पू मासे होते. नक्कीच धावसंख्या धावफलकावरती होईल 62 धावा, 62. याही वेळेला फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत नाही, डोक्यावरून बॉल जातोय. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे या येत आहेत शफिकच्या. बबुशा मामा त्या ठिकाणी उभा होते. त्यांनी जर हा झेल जर त्या ठिकाणी घेतला असता तर नक्कीच एक उत्कृष्ट गिफ्ट त्यांना मिळालं असतं. आणि जर आपण धावफलकावरती पाहिलं 19 चेंडू आणि 46 धावांवरती नक्कीच शफिक शेख सर खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट चेंडू येते, म्हणजेच की 20 बॉल 46 धावेवरती खेळत असताना शफिक पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 20 बॉल 46 धावेंवरती आणि धावसंख्या आता 68 धावेंवरती. अर्धशतक झळकावण्याची संधी. याही वेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, थोडासा कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल येतोय. तर रिव्ह्यू तिसऱ्या पंचाकडे अपील आहे. नक्कीच अनिकेत सर, आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय तब्बल 1,01,03 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये पहिलवान दीपक भाऊ काळे यांच्या मित्र परिवारानं या ठिकाणी बक्षीस दिलेलं आहे. फेअर डिलिव्हरी आहे, डॉट बॉल असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 68 धावा, 68. मागचे 2 बॉल डॉट आले आहेत. निर्धाव चेंडू मागचे 2 पाहायला मिळत आहेत. 21 बॉल 46 धावांवरती शफिक खेळत असताना हो यावेळेला मात्र या 6 धावा येत आहेत आणि या 6 धावेच्या मदतीने अर्धशतक झळकावता आहेत